लहानपणी आजीच्या हातचा चिवडा खाल्लाय ना? तीच जुन्या आठवणीची चव आज आपण एका खास ट्रिकने आपण घरच्या घरी बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत अतिशय झटपट होणारा मुरमुरा चिवडा दाखवणार आहे, तोही एक खास ट्रिकने. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. साहित्य बघूया. मोठ्या बाउलमध्ये येथे मुरमुरा घेतलेला आहे. त्यानंतर 4 मिरच्या घ्यायच्या आहे बारीक चिरून, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि 7 ते 8 येथे कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपलं साहित्य येथे कंप्लीट झालेलं आहे. येथे 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ ॲड करायची आहे आणि बारीक अशी पूड काढायची आहे. त्यानंतर येथे फोडणीचं साहित्य आपण रेडी करून घेतलेलं आहे. कढईमध्ये 4 पळी तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला इथे 4 पळी तेल घातल्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहे. शेंगदाणे व्यवस्थित असे आपल्याला तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे तळल्या गेलेली आहे. आता यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहे. व्यवस्थित अशी हिरव्या मिरचीची फोडणी द्यायची आहे. आता यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. आता ही फोडणी व्यवस्थित अशी बसल्या गेलेली आहे. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. आता यामध्ये 1 चमचा भरून हळद घालायची आहे आणि व्यवस्थित असं आता फोडणी आपली फायनल येथे झालेली आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे. गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे. आता ही फोडणी आपल्याला मुरमुऱ्यामध्ये ॲड करायची आहे. तर अर्धी फोडणी मी आता सुरुवातीला ॲड करणार आहे आणि बाकीची फोडणी नंतर ॲड करूया. आता हा मुरमुऱ्याला व्यवस्थित असा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता येथे मिक्सरमध्ये आपण फुटाण्याची डाळ वाटून घेतलेली आहे. बारीक अशी पूड करायची आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला इथे फुटाण्याची डाळ घालायची आहे आणि येथे आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर मी इथे 1.5 चमचा लाल तिखट पूर्णतः घातलेली आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मिठाचा वापर अगदी कमी करायचा आहे, कारण की मुरमुऱ्याला पण मीठ असतं. त्यानंतर 1 चमचा येथे पिठी साखर घालायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी. येथे आपण फुटाण्याची डाळ आहे ना, थोडीशी भाजून घेतलेली आहे, हलकीशी, जेणेकरून तिला कडकपणा येईल आणि ती मिक्सरला छान अशी दळल्या जाईल. आता सगळ्या गोष्टी हाताने चोळून घ्यायच्या आहे. व्यवस्थित असं येथे आता मुरमुरा व्यवस्थित असा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा मुरमुरा व्यवस्थित असा फोडणीमध्ये मिक्स झालेला आहे. उर्वरित जी फोडणी आहे ती सुद्धा यामध्ये ॲड करायची आहे. आता या फोडणी दिल्यामुळे शेवटच्या फोडणीमध्ये ना एक तेलाचं प्रमाण असतं ना, त्याच्याने या चिवड्याला छान असा ना रंग येतो. त्याच्यामुळे ना अर्धी फोडणी आपण शेवट ॲड करायची आहे आणि सुरुवातीला अर्धी फोडणी ॲड करायची आहे, जेणेकरून आपण नंतर जी लाल तिखट ॲड करतो ना, त्याच्यामध्ये ही फोडणी छान अशी बसते आणि रंगही खूप सुरेख येतो. अशा पद्धतीने ना आपले इथे व्यवस्थित असा हा चिवडा तयार झालेला आहे. तर मित्रांनो, एकदम झटपट असा हा चिवडा तयार झालेला आहे. थोडासा मुरल्यानंतर 1-2 तासानंतर तुम्ही हा चिवडा खाऊन बघा, अतिशय चविष्ट लागतो. तर हातावर असा छान असा चोळून घ्यायचा आहे, जेणेकरून जी आपण फुटाण्याची पावडर यामध्ये ॲड केलेली आहे ती सुद्धा छान अशी मिक्स होते आणि एकदम सुरेख पद्धतीने हा चिवडा लागतो आणि अगदी अतिशय झटपट पद्धतीने होतो. जसा मुरणार ना, तितका सुरेख पद्धतीने हा लागणार. अशा पद्धतीने आपण झटपट असा मुरमुऱ्याचा एक नवीन प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.